मित्रांनो, आता महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पाणंद रस्त्याचं आणि शेत रस्त्याचं काम सुरू आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे आता शेतकऱ्यांसाठी दोन प्रश्न निर्माण होत आहेत, की नकाशात रस्ता आहे, पण प्रत्यक्ष जागेवर रस्ता नाही. अशा वेळी सर्वात आधी काय करावं लागेल? आणि दुसरा प्रश्न म्हणजे स्वतःच्या मालकीच्या जमिनीतून शेत पाणंद रस्ता जाऊ नये म्हणून कायदेशीर पर्याय काय आहे? तर या दोन गोष्टीवरच आजचा हा व्हिडिओ आहे, की कशाप्रकारे आपल्याला चेक करायचं आहे आणि जर या दोन टॉपिकमध्ये जर तुमचा एखादा प्रश्न असेल, की नकाशात रस्ता आहे पण प्रत्यक्षात जागेवर रस्ता नाही, तर कशा प्रकारे तुम्ही रस्ता मागणी करू शकतात किंवा रस्ता बनवून घेऊ शकतात आणि तुमच्या जमिनीतून रस्ता जाऊ नये यासाठी तुम्ही काय म्हणजे कार्यवाही त्याच्यावर करू शकतात. तर त्याच गोष्टीवर आजचा हा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तर सरकारी किंवा गाव नकाशात एखादा जर रस्ता असतो पण प्रत्यक्षात जागेवर अतिक्रमण करून किंवा बांध किंवा पिकांमुळे रस्ता अस्तित्वात नसतो, की या प्रकारे जर तुम्हाला प्रॉब्लेम झाला असेल तर यावर कायदेशीर उपाययोजना तुम्ही काय करतील आणि कशा प्रकारे करणार आहेत, आता तेच मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सगळ्यात आधी म्हणजे सरकारी जो नकाशा आहे त्याची तपासणी तुम्हाला करावी लागेल. सर्वप्रथम भूमी अभिलेख कार्यालयामधून तुम्ही त्याची नोंद काढा, जसे की गाव नकाशा असेल, मोजणी नकाशा असेल, टिपण असेल. तुमच्या शेतापर्यंत जाणारा रस्ता नेमका कोणत्या सर्व्हे मधून जातोय, नंबर मधून जातोय, शेताला जायला रस्ता आहे की नाही ते तुम्ही तिथे चेक करू शकता. म्हणजे नकाशा तुम्ही घेऊ शकता. नकाशावर रस्ता असेल आणि जर जागेवर रस्ता नसेल, तर तुम्ही पुढच्या ज्या स्टेप आहेत ते करू शकणार. आणि जर तुमचा नकाशावर रस्ता नाही, पण प्रत्यक्षात तिथे रस्ता आहे, उपलब्ध आहे, तरी तुम्हाला काय करायचं आहे ते पण मी तुम्हाला समजवतो. त्याच्यानंतर जर रस्ता असेल किंवा नसेल, तर तुम्हाला तहसीलदारकडे एक अर्ज करायचा आहे, की त्या कलमाअंतर्गत तुम्हाला जर नकाशात रस्ता असेल आणि जो शेतकरी ने अडवला असेल किंवा अतिक्रमण केलं असेल किंवा नष्ट झाला असेल, तर तुम्ही तहसीलदार कार्यालयात रस्ता मोकळा करण्यासाठी अधिकृत अर्ज तिथे तुम्हाला करावा लागणार आहे. मामलेदार कोर्ट ऍक्ट नुसार तिथे तुमची सुनावणी होईल. जो अतिक्रमण करणारा असेल कोणी, त्याला बोलवलं जाईल आणि रस्ता मोकळा करून देण्यासाठी त्याला नोटिसा सुद्धा काढवल्या जातील. दुसरी गोष्ट म्हणजे ग्रामपंचायतची तुम्ही मदत घेऊ शकणार. गाव नकाशात नोंद असूनही अतिक्रमणामुळे जर रस्ता बंद झाला असेल, तर जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायतीकडे पाणंद रस्ता फार्म रोड तयार करण्यासाठी रीतसर अर्ज म्हणजे तुम्ही तिथे करू शकणार आहे. आता नेक्स्ट स्टेप आहे, की तहसीलदारकडे अर्ज करून सुद्धा जरी तुम्हाला मदत होत नसेल किंवा ग्रामपंचायतकडे अर्ज करून सुद्धा तुमचं काहीच मदत होऊ शकत नसेल, तर तुम्ही रीतसर मोजणी करू शकतात, की प्रत्यक्षात जागेवर वाद जर असेल आणि मोजणी विभागाकडे अधिकृत मोजणीसाठी तुम्ही फी भरायची आहे, अर्ज करायचा आहे, ज्यामुळे रस्त्याची जी हद्द आहे ती स्पष्ट होईल. म्हणजे रस्त्याची हद्द कुठून ते कितपर्यंत आहे ते स्पष्ट होऊन जाईल. हद्द काय मोजणी भरायची आहे. रस्त्याची हद्द स्पष्ट झाली, तहसीलदारकडे अर्ज करून तो मोकळा तुम्ही करून घेऊ शकतात. म्हणजे तुम्हाला क-प्रत तिथे मिळून जाईल आणि एकदा क-प्रत मिळाली, रस्ता सिद्ध झाला, किती लांबी रुंदीचा आहे, तर तुम्ही तिथे तहसीलदारकडे मामलेदार कोर्ट ऍक्ट नुसार तुम्ही तिथे त्यांची कारवाई पूर्ण करू शकता. शेतात जाण्यासाठी रस्त्याचा कायदा शेतकऱ्यांना विशेष एक अधिकार देतो आणि महाराष्ट्रात पूर्ण योजना राबवत आहे, की जर शेतात रस्ता नसेल तर तुम्हाला रस्ता तिथे मिळून जाणार आहे. नकाशावर रस्ता असून प्रत्यक्षात जर जागेवर रस्ता नसेल, तर तुम्ही मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही रस्ता मागणीसाठी हक्काने एक अर्ज दाखल करू शकतात, कोर्टात पण जाऊ शकतात. आता दुसरी मी तुम्हाला समजवतो, की नवीन रस्ता मागणी. आता जर तुम्हाला रस्ताच नाहीये, बरोबर आहे. आता जी योजना राबवत आहेत, शेत पाणंद रस्ताची योजना चालू आहे. जर तुम्हाला रस्ताच नसेल, तर तुम्ही तहसीलदारकडे कलम 143 नुसार नवीन रस्त्या मागणीसाठी या कलमाअंतर्गत तुम्हाला शेतात जाण्यासाठी हक्काचा रस्ता मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. तुम्हाला तिथे जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे, पूर्ण डिटेल तुम्हाला भरायची आहे. आता त्याच्यासाठी तुम्हाला काय काय तिथे जोडावं लागणार आहे, कागदपत्रे काय जोडावी लागणार आहे. तर अर्ज तुम्हाला तहसीलदार म्हणजे तुमच्या तालुक्याचा तहसीलदार असेल, तिथे तुम्हाला एक लेखी अर्ज करायचा आहे. लेखी अर्ज म्हणजे कशा प्रकारे, मी वारंवार या गोष्टी समजवतो, की तुम्हाला चांगला असा टाईप करूनच अर्ज देतील तरच तुमचं काम होईल असं नसतं. तुम्ही एक शेतकरी आहेत, शेतकऱ्याचा अर्ज शेतकऱ्यासारखा असला तरी चालतो. तिथे आपल्याला एक फक्त अर्जच करायचा आहे. पण मेन मुद्दा असा आहे, की कलम 1966 ची कलम, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 ची कलम 143 ही तुम्हाला तिथे नोंद करायची आहे, की नवीन रस्ता मागण्याबाबतचा आमचा हा अर्ज आहे. आता अर्जासोबत जोडायची कागदपत्रे तुम्हाला मी समजवतो, की तुमच्या शेताचा चालू 7/12 तिथे उतारा जोडावा लागेल. तुम्हाला 8चा उतारा जर असेल तरी तो तुम्ही तिथे जोडू शकता. ज्या शेतातून तुम्ही रस्ता मागता त्या शेताचा पण तुम्हाला तिथे 7/12 तुम्हाला उतारा जोडावा लागेल. एक कच्चा नकाशा म्हणजे तुम्ही आराखडा बनवून किंवा सर्वेअरकडे तुम्ही जाऊन सर्वेअरला पण सांगू शकता, की आम्हाला एक कच्चा नकाशा तयार करून द्या. तुमचा गाव नकाशा असेल, सरकारी गाव नकाशा, तो तुम्ही तिथे जोडू शकणार आहे किंवा टिपण नकाशा असेल, ज्यामधून रस्ता स्पष्ट दिसत असेल, अशा प्रकारे
तुम्ही तिथे रस्त्यासाठी मागणी करताना या सगळ्याच गोष्टी तुम्ही तिथे जोडून रस्त्याची मागणी तुम्ही करून घेऊ शकतात. आता मेन दुसरा पॉइंट आपण मी घेतो की पहिलेच मी तुम्हाला समजावलं की स्वतःच्या मालकीच्या जमिनीतून शेत पाणंद रस्ता जाऊ नये म्हणून तुम्ही कायदेशीर काय पर्याय करू शकता. म्हणजे आता तुम्हाला जर नवीन रस्त्यासाठी मागणी जर अपोजिट वाला करत असेल, आता मी हा व्हिडिओ बनवला तर असं तुम्ही समजू नका की मी दोन्ही बाजूने तुम्हाला गुंतवण्याचा व्हिडिओ बनवलाय. मी रस्ता मिळवण्यासाठी पण हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि एखाद्याच्या शेतातून रस्ता जात असेल आणि जर तो रस्ता मागणी करत असेल आणि आपलं शेत आपल्याला वाचवायचं असेल तर काय करावं लागणार. तर स्वतःच्या मालकीच्या शेत जमिनीमधून शेत पाणंद रस्ता जाऊ नये म्हणून कायदेशीर आणि व्यावहारिक मार्ग बरेच आहेत. महाराष्ट्र शासनाच्या नवीन नियमानुसार जुन्या वहिवाटीचा रस्ता बंद करणे बेकायदेशीर ठरू शकते. परंतु जर तो रस्ता तुमच्या अधिकृत मालकीचा असेल तर कायदेशीर पर्यायाद्वारे तुम्ही दाद मागू शकता. त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं की पाणंद रस्ता जाऊ नये म्हणून तुम्ही कारवाई करू शकतात. पण जो जुना रस्ता आहे, जर तो शेतकरी जुना रस्ता बंद करून तुमच्या शेतामध्ये जर रस्ता मागत असेल तर तो बेकायदेशीर आहे. त्यासाठी तुम्ही तिथे दाद मागू शकतात. तुम्ही हद्द मोजणी सुद्धा करून घेऊ शकतात की अधिकृत पुराव्यासाठी तुम्ही भूमी अभिलेख कडून जमिनीची मोजणी करून घ्या, जेणेकरून शेजारील शेतकरी तुमच्या हद्दीत अतिक्रमण करत असल्याचे तिथे स्पष्ट होणार आहे. म्हणजे एखादा त्याने रस्ता चालू वहिवाट केली असेल आणि तो तुमच्या शेतातून जात असेल तर तुम्ही मोजणी केल्यानंतर ती वहिवाट तुमच्या याच्यात अंडरमध्ये येते, त्याची कप्रत तुम्हाला मिळून जाईल आणि तिथे तुम्हाला अतिक्रमण सिद्ध होईल आणि तुमचा जो त्याने जुना रस्ता आहे जर तो बंद केला असेल तर तुम्ही तिथे त्यांना सुद्धा कळवू शकतात, तहसीलदारला पण कळवू शकतात की त्याने जुना रस्ता बंद करून नवीन रस्ता हा माझ्या शेतातून केलेला आहे. त्याच्यानंतर त्याला तुम्ही कायदेशीर नोटीस सुद्धा देऊ शकतात. शेजाऱ्याने परस्पर रस्ता काढला किंवा अतिक्रमण केलं असेल तर वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवून त्याला मनाई करू शकतात. तहसीलदारकडे रस्ता वाद निवारण तुम्ही अर्ज करू शकता. जर शेतकऱ्याला शेतात जाण्यासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध असेल तर पूर्वीच्या रस्त्या व्यतिरिक्त नवीन रस्ता मागण्याचा हक्क त्यांना नसतो. म्हणजे जो पूर्वीचा रस्ता आहे तो रस्ता जर त्याचा आहे आणि तो नवीन रस्ता मागत असेल तर त्याला त्याचा अधिकार नाहीये. याबाबत महाराष्ट्र जमीन महसूल संहितानुसार तहसील कार्यालयामध्ये तुम्ही त्याची तक्रार दाखल करू शकता. त्याच्यानंतर दिवाणी न्यायालयात तुम्ही दावा दाखल करू शकतात विरुद्ध माणसावर जर शेजारी बळजबरी करत असेल, बरोबर आहे, जर दमदाटी करत असेल किंवा तो जास्त पॉवरवाला असेल. आता बरेच ठिकाणी असं मला फोनवर पण सांगितलं जातं की सर आम्ही गरीब लोक आहेत आणि समोरचा व्यक्ती आहे तो थोडा पैसेवाला आहे, ओळख आहे, त्याची चांगली पॉलिटिक्स मध्ये ओळख आहे आणि तो आम्हाला जबरदस्ती करून आमच्या शेतातून त्याला जवळ रस्ता पडतो म्हणून तो आमच्या शेतातून मागतो. तर आम्ही नेमकी काय करायचं. तर तुम्हाला दिवाणी न्यायालयात सिव्हिल कोर्टमध्ये जाऊन मनाई हुकूमसाठी तुम्ही स्टे सुद्धा तिथे आणू शकता. त्याचा जर रस्त्याचं काम चालू असेल तर ते तुम्ही काम सुद्धा थांबवू शकता. त्याला मनाई हुकूम आणून आणि तुम्ही वकिलामार्फत सुद्धा त्याला नोटीस देऊन ते काम थांबवू शकतात. म्हणजे अशा प्रकारे जर आपल्या शेतामध्ये जर एखादा बळजबरीने रस्ता करत असेल तर मी तुम्हाला जी ही आताची स्टेप सांगितली त्याप्रमाणे तुम्ही ते करू शकता. तर नक्की तुम्हाला समजलं असेल. तरी तुम्हाला रस्त्याबद्दल काही जर अजून विचारायचं असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच लिहू शकता. जर तुमचे कॉमेंट मला आवडला आणि उत्तर देण्यासारखं असेल तर मी नक्कीच तिथे तुम्हाला उत्तर देईन. आणि बऱ्याच गोष्टी मी या व्हिडिओमध्ये पण सांगितलेल्या आहेत तर तेच रिपीट कॉमेंट करू नका. जर याच्या व्यतिरिक्त तुमचा कॉमेंट असेल तर नक्कीच मी उत्तर देईन. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या मित्रांपर्यंत पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून रस्त्याबाबतचे जे काही त्यांचे प्रॉब्लेम असतील किंवा तुमचे प्रॉब्लेम असतील ते नक्कीच त्यांचे सॉल्व्ह होऊ शकतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. नवीन कोणी चॅनलवर आला असेल तर पहिले सबस्क्राईब करून ठेवा. असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आणि महाराष्ट्र कायद्याचे व्हिडिओ, महाराष्ट्र जमीनचे कायद्याचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर वेळोवेळी बघायला मिळतील. चला मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.